श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण परीक्षित राजाची गोष्ट वाचत होतो, ती आता पुढे आपण वाचूया. सौती पुढे म्हणाले, तो कृश शृंगीला असे बोलल्यावर तेजस्वी शृंगी फार रागावला. आपल्या पित्याच्या खांद्यावर मेलेला साप आहे हे कानी पडताच त्याचा राग शिगेला पोहोचला. कृश जे बोलला ते अगदी सत्य आहे ही त्याची खात्री झाली आणि कृशाकडे पाहून त्याने त्याला विचारले, माझ्या पित्याच्या खांद्यावर तो मृत सर्प आला तरी कसा? कृश म्हणाला, मृगयेच्या निमित्ताने संचार करणाऱ्या परीक्षित राजाने तो मेलेला साप तुझ्या पित्याच्या खांद्यावर ठेवला. शृंगी म्हणाला, त्या दुष्टबुद्धी राजाचा असा कोणता अपराध माझ्या पित्याने केला होता? कृशा, झाला प्रकार तू मला जसाच्या तसा सांग आणि मग पाहाच माझ्या तपश्चर्येचे सामर्थ्य. कृश म्हणाला, अभिमन्यूचा पुत्र तो परीक्षित राजा शिकारीसाठी गेला असता अतिशय वेगवान बाणाने त्याने एक मृग विद्ध केला आणि तो एकटाच त्या मृगाचा पाठलाग करू लागला. बाणाने जखमी होऊनही न मरता निसटलेला तो मृग त्या गर्द अरण्यामध्ये चरत असलेला त्या राजाला कोठेही दिसला नाही. इतक्यात तुझा पिता त्याच्या दृष्टीस पडला, म्हणून त्या पळून गेलेल्या मृगाविषयी तुझ्या पित्यालाच त्याने विचारले, पण तुझ्या पित्याचे मौन धारण केले असल्यामुळे तो एकही शब्द बोलला नाही. राजा तर मृगयेच्या श्रमामुळे खूप थकून गेला होता. त्याला भूक लागली होती आणि तहानही लागली होती. एखाद्या खांबाप्रमाणे निश्चल बसून असलेल्या तुझ्या पित्याला त्या निसटून गेलेल्या मृगाविषयी त्याने पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारले, पण तुझ्या पित्याने मौनव्रत धारण केलेले असल्यामुळे तो त्याच्याशी काहीच बोलला नाही. या प्रकारामुळे चिडून जाऊन त्या राजाने तेथे मरून पडलेला एक सर्प आपल्या धनुष्याच्या टोकाने उचलला आणि तो मेलेला सर्प त्याने तुझ्या पित्याच्या खांद्यावर ठेवला. हे शृंगी, व्रतस्थ असलेला तुझा पिता तसाच निश्चल बसून राहिला आणि इकडे तो परीक्षित राजासुद्धा हस्तिनापूर या आपल्या नगराकडे निघून गेला. सौती म्हणाला, आपल्या पित्याच्या खांद्यावर मेलेला साप ठेवला आहे हे ऐकताच ऋषीपुत्र शृंगीचे नेत्र क्रोधाने तांबडे लाल झाले आणि क्रोधाने त्याचा भडका उडाला. अनावर क्रोधाचा उद्रेक झाल्यामुळे त्या तेजस्वी संतप्त शृंगीने जलाने आचमन केले आणि त्याने त्या परीक्षित राजाला शाप दिला. मौनव्रत धारण करणाऱ्या माझ्या वृद्ध पित्याच्या खांद्यावर तू मेलेला साप ठेवलास. थोर कुळात जन्मलेला राजा असूनही तू असले पापकर्म केलेस. कुरुवंशाला लांछन लावणाऱ्या ब्राह्मणांची अवहेलना करणाऱ्या तुझ्यासारख्या पातकी माणसाला अत्यंत संतापलेला, जलाल विष असलेला, दाहक तेज असलेला नागराज तक्षक माझ्या शापाच्या सामर्थ्याने प्रेरणा मिळाल्यामुळे आजपासून 7 दिवसांनी यमसदनास प्राप्त नेईल. सौती म्हणाला, अनावर संताप झाल्यामुळे शृंगीने त्या परीक्षित राजाला असला दारुण शाप दिला आणि ज्याच्या खांद्यावर मेलेला साप होता आणि मौनव्रत धारण करून गायीच्या गोठ्यामध्ये जो निश्चल बसून राहिला होता अशा आपल्या पित्याकडे तो गेला. खांद्यावर मेलेला साप धारण करणाऱ्या आपल्या त्या पित्याला प्रत्यक्ष पाहिल्याबरोबर त्याचा क्रोध पुन्हा उफाळून आला आणि त्याला अनावर दुःखही झाले. दुःखाचा अतिरेक झाल्यामुळे त्याच्या तोंडातून
डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि तो आपल्या पित्याला म्हणाला, तात, त्या नीच राजाने तुमची ही असली अवहेलना केली हे माझ्या कानी आल्याबरोबर क्रोधाविष्ट होऊन मी त्याला शाप दिला. त्या कुरुकुलाधमाला असला दारुण शाप देणे हेच योग्य होते. आजपासून 7 दिवसांनी नागश्रेष्ठ तक्षक त्या राजाचा दारुण मृत्यू घडवून आणेल. शमीक नामक शृंगीचा पिता क्रोधाने खवळून गेलेल्या शृंगीला म्हणाला, वत्सा, तू जे केलेस ते मला आवडले नाही. तपस्वी पुरुषांचा हा धर्म नव्हे. त्या राजाच्या मुलखामध्ये आपण राहत आहोत आणि त्याने आतापर्यंत न्यायाने आपला प्रतिपाळ केला आहे. त्याने आपला अपराध केला असला तरीसुद्धा आपण त्याचा द्रोह करणे हे माझ्या दृष्टीने युक्त नाही. आपल्यासारख्या ऋषीच्या बाबतीत तो कसाही वागला असला तरी हे पुत्रा, आपण त्याला क्षमाच केली पाहिजे. धर्माचा जर आपण घात केला तर धर्म उलट आपला घात केल्यावाचून मुळीच राहणार नाही. राजाने जर आपले रक्षण केले नाही तर आपल्यावर दारुण संकट कोसळेल आणि मग आपल्या इच्छेप्रमाणे धर्माचरण करणे आपल्याला शक्य होणार नाही. धर्माविषयी ज्याची चांगली बुद्धी आहे असे राजे ऋषींचे तत्परतेने रक्षण करीत असल्यामुळेच आपण धर्मांचे निर्विघ्नपणे पालन करू शकतो. आपण आचरलेल्या धर्मामध्ये राजांचाही काही वाटा असतो. हे सारे धर्माला अनुसरूनच होत असते. म्हणून राजा आपल्याशी कसाही वागला तरी आपण त्याला क्षमाच केली पाहिजे. परीक्षिताचा प्रपितामह पांडू ज्याप्रमाणे प्रजेचे न्यायाने पालन करीत असे त्याप्रमाणे परीक्षित सुद्धा आपला प्रतिपाळ तसाच न्यायाने करीत आहे, किंबहुना अधिकच न्यायाने करीत आहे. आणि याच रीतीने राजाने प्रजेचा प्रतिपाळ करायचा असतो. परीक्षित राजा आज बहुतेक खूप श्रांत झाला असला पाहिजे आणि तो क्षुधेनेही व्याकुळ झाला असला पाहिजे. मी मौनव्रत धारण केले आहे हे त्याला माहीत नसल्यामुळे त्याने माझ्या खांद्यावर मृत सर्प ठेवण्याचे हे कृत्य केले असावे असे मला वाटते. देशामध्ये अराजक निर्माण झाले म्हणजे अनेक आपत्ती येतात. आपली घालून दिलेली मर्यादा सोडून जाणाऱ्या लोकांना राजा शासन करीत असतो. राजदंडाचे भय असल्यामुळेच देशामध्ये शांतता टिकून राहते. भीतीने गांजलेला मनुष्य धर्माचरण करू शकत नाही किंवा विहित क्रियांचे आचरण करू शकत नाही. राजाला आधार धर्माचा असतो आणि स्वर्गाची प्राप्ती होते ती धर्मामुळेच. यज्ञाशी संबंध असलेल्या सर्व क्रिया राजाचा आधार असतो, म्हणूनच सुरळीतपणे पार पडतात आणि देवांना प्रतिष्ठा लाभते तीही यज्ञामुळेच. पर्जन्यवृष्टी देव करीत असतात आणि पर्जन्याच्या वृष्टीमुळे वनस्पतींची समृद्धी होते. प्रजेचे पालन करून तिचे हित करणे राजाला शक्य होते ते त्या वनस्पतींच्या समृद्धीमुळेच. राजा मनुष्य मात्राचे पोषण करतो आणि शिवाय राज्य करून तो त्यांच्या हिताला जपतो. त्यामुळे राजा 10 श्रोत्रियाचा योग्यतेचा असतो असे मनूने सांगून ठेवले आहे. तो बिचारा परीक्षित राजा क्षुधेने व्याकुळ झाला, बहुत श्रांत झाला आणि माझ्या मौनव्रताची थोडीसुद्धा कल्पना नसल्यामुळे त्याने अजाणतेपणाने हे चमत्कारी कृत्य केले असले पाहिजे असा माझा तर्क आहे. वत्सा, परीक्षित राजाला शाप देण्याचे दुष्कृत्य करण्याचा अविचार तू का बरे केलास? हा सारा पोरकटपणा झाला. काही झाले तरी आपण राजाला शाप देणे उचित ठरणार नाही. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका.
शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.